नमस्कार, मी सचिन भोसले. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्यावरती नागरिकांचे जे दुर्लक्ष होत आहे, त्याच्यामुळे नागरिकांना अँक्झायटी, डिप्रेशन अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ओ-सी-डी असेल, तर याच्यावरती आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत. अ, आपल्यासोबत हरीशजी आडागळे उपस्थित आहेत. तर ते तुम्हाला थोडी माहिती सांगतील त्याच्यावरती आणि उपाययोजनासुद्धा आहे त्यांच्याकडे, तर तुम्ही जाणून घ्या आणि एंडपर्यंत व्हिडिओ पहा. तुम्हाला याच्यामध्ये जर काही समस्या अशी आढळली, तर तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवरती नंबरवरती कॉल करा. नमस्कार मित्रांनो, मी हरीश. तुम्हाला जर कोणत्या प्रकारचा ओव्हर थिंकिंग, ओ-सी-डी किंवा अँक्झायटी, डिप्रेशन विचाराची सतत साखळी एकच विचार सारखा डोक्यामध्ये फिरत असेल, भीती, चिंता, निराशा, नकारात्मक विचार ह्यातले कोणत्याही प्रकारचा जर त्रास असेल किंवा एखाद्या जीवनामध्ये घटना घडली आणि त्या घटनेचा विचार सारखा डोक्यामध्ये फिरत असेल, मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका सारख्या येत असतील आणि नको ते विचार मनामध्ये सारखे येत असतील. त्याच्यामुळे आपले मानसिक आरोग्य बिघडते, आपलं काम करण्याची कार्यक्षमता कमी होते आणि बरेचसे नाते, संबंध, रिलेशन हे पण खराब होतात. तर मित्रांनो, हे आपल्याला लगेच लक्षामध्ये येत नाही, पण ह्यातली कोणतीही समस्या ही नीट होऊ शकते. पूर्णपणे बरी होऊ शकते. तर मी त्या विषयामध्ये जर कुणाला असा कोणता त्रास असेल, तर सचिन भाऊ आहेच. त्यांच्या ह्या ह्याच्यावर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही WhatsAppला मेसेज करा. सांगा जर असा कोणता त्रास असेल तर. कसं आहे, त्रास कोणता लपून ठेवू नका. त्रास असेल तर वाढत जाईल आणि वाढला तर गंभीर होऊ शकतो. तर ह्यातला कोणत्या प्रकारचा फोबिया असला, तुम्हाला कशामध्ये जर जास्त भीती वाटत असली आणि जर ती भीती अपेक्षित नाही किंवा ती भीती एक काल्पनिक भीती आहे, तर ती पण तुम्हाला खूप त्रासदायक ठरू शकते. तर असा कोणत्या प्रकारचा त्रास असला तर खाली कॉन्टॅक्टवरती तुम्ही WhatsAppला मेसेज करा, सचिन भाऊशी कॉन्टॅक्ट करा. ह्याच्यावर आपण नक्कीच उपाययोजना करू. धन्यवाद.